आणि धरमभाई यांना बाहेर पाडवलेलं आहे. थोडासा त्यांचा एक्सपिरियन्स कमी पडला आहे, कारण की जी लेवल आहे टुर्नामेंटची त्या लेवलला न्यू कमरला एंट्री नाही आहे. फ्रेशर्स नॉट अलाउड, स्ट्रिक्टली नॉट अलाउड. ॲटलिस्ट 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि गंभीर सर जे मुख्य पंच आहेत त्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांच्या एक्सपिरियन्स समोर यांचा धरमपाजीचा एक्सपिरियन्स म्हणजे नल्लापा होता. चला, दरम्यान मॅचला सुरुवात होती आहे आणि स्ट्राईकला आहेत रोहन, फक्त बॉल सोडतायत. आणि डोकरादेव क्रिकेट क्लब संघाचा आताच फ्लाईट लँड झालाय आणि सगळे इमिग्रेशन क्लिअर करून जस्ट एअरपोर्टच्या बाहेर आलेले आहेत. फुल टॉस चेंडू होता, सुंदर कवचच्या दिशेने ढकललेला चेंडू. फक्त एकच धाव मिळाली. दोघांनी पण आपले अकाउंट ओपन केलेले आहेत. श्रीगणेशा केलेला आहे. थोडीशी दुविधा मनस्थितीमध्ये आहेत ते की मारू की ठेवू, परंतु त्या मनस्थितीवरती मात करून वरती आले आणि डिसाईड केलं की नाही, मला मारायलाच लागेल, कारण की क्वालिफायर मॅच आहे ही. जर या मॅचमध्ये हरलात तर सरळ वाट बघायला लागेल कंप्लीट 1 वर्षाची, 365 डेज. जर लीप इयर असतं तर 1 दिवस अजून वाढला असता. बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू, सीमा पार, षटकार, गडी बाद. कम ऑन डीजे. त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं, कारण की आम्हाला बाउंड्री दिसत नाहीये. आता 2-3 दिवसापासून ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचा आपण खूप ॲडव्हर्टाईज बघतोय. आमच्या बहिणीचंच रिसॉर्ट आहे ते. तर कृपया येऊन आपला आशीर्वाद द्यायचा आहे त्या रिसॉर्टला. 24 तारखेला गौतमी पाटील या सुद्धा येणार आहेत, तर त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. आणि 25 तारखेपासून बुकिंग स्टार्ट होणार आहे, तर बुकिंग सुद्धा करायची आहे आणि जाऊन यायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि लाऊड अपील. पंचांचं बोट हवेत, गडी बाद. दुसरा झटका बसतोय. टीम टाकी पडाला. कम ऑन डीजे. चकित केलं होतं सगळ्यांना. आपली बोट तोंडात घालायला भाग पाडले होते. असा तो डोकरादेव क्रिकेट क्लब संघ. या संघाचं नुकतंच आगमन झालंय. त्या संघाचं स्वागत आहे आगाशी क्रिकेट क्लब तर्फे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यांना कळलं की राहुलनी कुठला दुसरा जाळ फेकलंय. त्या जाळामध्ये अडकायचं नाही आहे. डिफेन्स करून सिंगल घेतली आणि आपल्यावरचं राज्य दुसऱ्यावरती टाकलंय. तू बघ बाबा काय करायचं ते. पुढील चेंडू. नवीन आलेले बॅट्समन रागारागात बॅट आपटतायत. बॅकफुटला मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 30 फेकी आणि लाऊड अपील. गॅदर करून आता बघायचंय पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा. पंचांनी पण आपलं राज्य दुसऱ्यावरती टाकलंय, थर्ड अंपायरवरती टाकलंय की मी पापाला बळी नाही पडणार. ते पाप मी माझ्या माथ्यावरती घेणार नाही आहे. तर तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या थर्ड अंपायर. आणि ओ माय गॉड, जो स्ट्रेट अंपायर नाही, लेग अंपायर नाही, त्याला डायरेक्ट पोस्टिंग मिळाली थर्ड अंपायरची. धरमभाई डायरेक्ट थर्ड अंपायर. आणि धरमभाई यांनी जास्त वेळ पण नाही दवडला, कारण की त्यांना 11ची डेडलाईन माहिती आहे. लगेच डिसाईड केलं की बा नाही, बॅट्समन आउट आहे. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड गडी बाद दिला त्यांनी. आणि लगातार विकेटची गळती लागली टाकीपाडा संघाला. ही गळती थांबवायला लागेल, एमसील वापरायला लागेल, नाहीतर मग पूर्ण टाकी खाली होईल. याची नोंद घ्यायची आहे, कारण की राहुलला तुम्ही साधा सुद्धा समजताय, पण तो राहुल एकदम आतल्या गाठीचा आहे. तुम्हाला तो थांबून देणार नाही. बॉलिंग मध्ये पण गोळ्या मारतोय, बॅटिंग मध्ये पण गोळ्या मारणार तो. अशफाक बॅकफुटला जाऊन जोरात मारायचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली आणि थर्ड मॅनच्या दिशेने जातोय चेंडू. फक्त एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. अशा प्रकारे कासवाच्या गतीने धावसंख्या वाढते आणि
सशाच्या गतीने विकेट पडतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू 7 धावा. शॉर्ट पिच चेंडू, सरळ बॉलर्स बॅक मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन विसावतोय तो म्हणजे बॉलरच्या हातामध्ये. 1 to goचा इशारा पंच गंभीर यांचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील फुल टॉस चेंडू होता. जो चेंडू मारायचा असतो तो डिफेन्स करतात, जो डिफेन्स करत असतो तो मारतायत. म्हणजे कन्फ्यूज झालेत ते. दरम्यान 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 8. थोडं डीजेला विश्रांती दिली, त्यांचा लंच टाइम झालाय. कारण की ते एकदम टायमाचे पक्के आहेत, पंक्च्युअल आहेत. 8:30 म्हणजे 8:30. SBI बँक. चला पुढील 4ही टीमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. बॉलर बोगस, मागील मॅचचा हिरो, आणि बाप रे पायावरती अटॅक केला होता, परंतु त्यांचे पाय खूप लहान आहेत. पायाला जतीन, हो 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 हो, आणि चूक दुरुस्ती केलेली आहे, रेक्टिफाय केली आपली चूक. डॉट चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडू मारायचा होता, तो डिफेन्स केला. वारंवार अशा चुका करताना आपण पाहतोय टाकीपाडा संघाला, परंतु आतापर्यंत जी कामगिरी केली आहे ती उल्लेखनीय आहे. आपल्या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये क्वालिफायर 2 पर्यंत पोहोचणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही आहे. जतीन उर्फ बोगस, त्यांची खूप नावं आहेत. जतीन, बोगस, LP, अजून 2-3 असतील पण ती मला माहिती नाहीये. ती नावं आपण मनवेलपाडा प्रीमियर लीग मध्ये घेऊ. त्याचा उलगडा आपण मनवेलपाडा प्रीमियर लीग मध्ये करू. आणि आमचे परम मित्र तुषार तिथून एकदम अशी सेक्सी स्माइल देत आहेत. पंडित, ओ माय गॉड, पंडित नाव ठेवलं होतं कुंडीत. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू, ग्लान्स गेलाय. कीपरला एकच काम दिलं, नुसता अपीलच करत असतो सकाळ संध्याकाळ. हा काहीतरी झालंय, स्टेप दिला. ओ माय गॉड, नाही अच्छा थर्ड अंपायर घेतलाय, म्हणजे कीपरच अंपायर आहेत. ती एशियन पेंटची ऍड यायची ना की तो एकच पोरगा असतो, तोच बॉल टाकतो, असा फिरत जातो, बॅटिंग पण तोच करतो, शॉट मारून फिरत जाऊन फिल्डिंग पण तोच करतो. तसा अल्केश आणि एकदम परफेक्ट अपील केला होता. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. आणि मॅगी 2 मिनिटवाली मॅगी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. 9 स्टारचे स्टार यार कलाकार, आमच्या VPL टीमचे कॅप्टन होते ते. फ्लायडेड चेंडू, ओ माय गॉड, म्हणजे चेंडूवरती राग काढतायत की स्वतःवरती राग काढतायत काय कळत नाही. आणि अशा प्रकारे अजून एक गडी बाद झालेला आहे. मे बी मला असं वाटतं ना की त्यांनी डिसाईड केलंय की सगळ्यांना बॅटिंग मिळायला पाहिजे. अण्णा नाव माहिती नाही, अण्णा बोलतात त्याला, असं मागून आवाज आला. ठीक आहे, आपण नंतर त्याचं बारसं करू. मौका है, दस्तूर भी है, लाईट पण लावलाय, स्टेज भी सजा आहे, स्टेज इज सेट. पुढील चेंडू सुशांत यांचा, आणि बॅकफुटला मारला चेंडू, सुंदर सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. गेंद हो गई फरार, यही हमारा करार, सीमा पार चौकार. सुशांत आमच्या VPL स्क्वॉडचे सेकंड हाफ मधले बॉलर होते, परंतु प्रभावित करून सोडलं होतं त्यांनी. घातक गोलंदाजी करायचे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा मारला चेंडू, थांबले रचित चेंडूसाठी, आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्येत 1 नि भर, आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 17. आता बघायचं कोणाला असेल खतरा. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. लगातार एक मिसाल सेट करतायत ते आपल्या टीमसाठी. तुषार त्यांच्या हाईटवर जाऊ नका, कारण की ते जितके वरती दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल ते खाली आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्यांची, आणि त्यांनी ते गेल्या वर्षी सायबा प्रीमियर लीगला करून दाखवलं होतं. आमची बँड वाजवली होती सुपर 12 मध्ये. जर ते आम्ही जिंकलो असतो सुपर 6 मध्ये गेलो असतो आम्ही, परंतु आमच्या परतीच्या प्रवासाला त्यांनी चावी लावली आणि आम्हाला डायरेक्ट घरी पाठवलं होतं. आणि स्लॉट सुपला शॉट मारायचा प्रयत्न होता,
पण सुपला फाटलं त्यांचं. सुपडं चेंडू गेला डायरेक्ट अल्केश पाटील यांच्या दस्तानेमध्ये. बॅकफूटला जाऊन टापरी शॉट. पुन्हा एकदा पंच नाराज थोडे. आणि काय हे काय चाललं होतं काय कळलं नाही मला. आणि आत्ता पंच खुश झाले. आता मी सॅटिस्फाईड झालो आणि त्याने बोट वरती केला आणि गडी बाद. अशा प्रकारे धावसंख्या 20 आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे मनवेलपाडा संघासमोर. आणि इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय पुढील लॉटच्या पहिल्या मॅचचा. आणि तो टॉस कव्हर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय, मी रिक्वेस्ट करतोय कौस्तुभ मेहर क्रिकेट एक्सपर्ट यांना. आणि या टॉससाठी मी आमंत्रित करतो आमचे एक खांदे पाठीराखे धरमभाई यांना. त्यांनी टॉस का बॉस मध्ये येऊन पुढील मॅचचा टॉस कव्हर करायचा आहे. पाहतोय APL अर्थातच आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 2025. एक मिनिट थांबवतोय. एका बाजूला टीम प्लेयर्स आणि DCC नवापूर रवींद्र शिवबस्ते टॉस केला जातो. APL असा कॉल येतोय. आगाशी टॉस दिला काय निर्णय. आम्ही बॅटिंग. आगाशी प्रीमियर लीग तुमच्यासाठी काय नाही कशी तयारी आहे या नवीन अंकासाठी. आगाशी प्रीमियर लीग म्हणजे सीझनची पहिलीच टुर्नामेंट असते आणि एकदम मजा येते खेळायला. आणि ग्राउंड तर यावर्षी एकदम मस्तच आहे. आणि 2 वर्ष आम्ही लागोपाठ क्वालिफाय होत नाही, पण यावर्षी आम्ही APLला क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. या 25-26च्या हंगामासाठी कशा प्रकारे असणार आहे. टीम तर तीच आहे ऑलमोस्ट, म्हणजे तेच प्लेयर आहेत खेळणारे. शुभेच्छा. तीनदा टॉस जिंकला असं काय निर्णय असता. क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पहिल्यांदा आगाशी खेळतायत, कशी तयारी आणि मागील हंगामाच्या प्रकारे गाजव. आता या हंगामामध्ये कशा प्रकारचे तयारीसह उतरल्या. हा सेकंड टाइम आहे. गेल्या वर्षी आम्ही हा टुर्नामेंटलाच बाहेर गेलेले. ह्या वर्षी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आगाशीमध्ये आल्याबद्दल काय सांगशील. खरोखरच मी पण इथे 2-3 वेळा फेरी मारली. वैभवपूर्ण आगाशी टीम ह्यांनी खूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली दिसून येते. आणि खूप खरंच चांगलं आयोजन आहे. एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल. यावर्षी या कशा प्रकारची टीम असणार आहे. गेल्या वर्षी ह्या वर्षी आकाशची आमची कमतरता आहे. तो बाहेर असल्या कारणाने आपल्या टीममध्ये नाही. त्याच्या जागेवर अक्षयहीन झाला आहे. आणि खरोखर चांगली प्रॅक्टिस वगैरे आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. सर शुभेच्छा. सिद्धू तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला टीम प्लेयर्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं DCC नवापूर संघाला. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मधील पहिली मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे त्या अगोदर चालू असलेली मॅच ऑर्डर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यस धन्यवाद. 21 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. एक माफक आहे परंतु ते 2 फलंदाज, एकीकडे राहुल पुलेकर दुसरीकडे जतीन पाटील. त्या 2 खेळाडूंना रोखण्यासाठी ते यंगस्टर थोडासा फंबल, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गॅदर केला जातोय. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. 1.3 चेंडूंचा खेळ आहे. 9 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात आहे. प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थाने आपण पाहतोय
संध्याकाळचा 17 आणि त्या संध्याकाळच्या 17मध्ये फुलपाडा नगरी विरार ईस्टवरनं खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षक राजावर्ग, दुसरीकडे आगाशी नगरीच्या बाजूलाच आपण पाहतोय ते नवापूर गाव, ती अर्णाला, ती संपूर्णतः आज डोकरादेव क्रिकेटला म्हटलं तर अनेक प्रेक्षक राजावर्ग आहे. दुसरीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आहे. या अगोदर थोडासा हावी होता, थोडासा भारी होता. राहुल धावक 15 आहेत. पहिल्या 12चा खेळ 15, आता येणारे 12 मध्ये अजून देखील आता 6 धावा ह्या धावफकावर अजून देखील बनवायचे आहेत. अशफाक गोलंदाजी मार्कवर बाफुट लावून ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा ती दिशा दिली जाईल. तुर्तास एक धाव धावफकामध्ये भर पडत असताना 16 धावा ह्या धावफकावर आहेत. 21 धावांचं एक माफक आव्हान होतं. दुसरीकडे जतीन पाटील ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, आजचा दिवस खऱ्या अर्थानं जतीनने ते प्रभावित करणारा खेळ राहिलाय. जतीन म्हटलं तर गुरुदत्त संघाचे एक आधारस्तंभ, एक मोठा खेळाडू म्हणून सातत्यानं पाहिला जातं. परंतु यावेळेला सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम गुरुदत्त मनवेलपाडा टॉप 12च्या दिशेनं आता दाखल होत आहे.